नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी बॅकनेकची डिझाईन बनवत आहे। बॅकनेकची डिझाईन आपण जनरली अशी डिझाईन बनवतो, तर आजचा जो माझा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी गोलगाळ्यावरती लेस लावून डिझाईन बनवते अशा पद्धतीचा माझा आजचा व्हिडिओ आहे। तर ब्लाउज पीस तुम्ही बघू शकता, असा ब्लाउज पीस हा पूर्ण अशा प्रकारचा आहे। तर याच्यावरती डिझाईन बनवणं थोडं जरा अवघड जातं, त्यामुळे मी आजच्या या ब्लाउज पीसावरती लेस लावून आकर्षक अशी डिझाईन तयार करते। तर ती व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे मी कशा पद्धतीने तयार केली ती तुमच्या लक्षात येईल। अगोदर मी अस्तर कटिंग करून घेते। मी पूर्ण कटिंगपासून तर स्टिचिंगपर्यंत पूर्ण व्हिडिओ बनवते, व्हिडिओ पूर्ण बघा। ब्लाउजची उंची 14 इंच आहे, तर त्यात 1 इंच मिळून मी 15ची पूर्ण करते। अशा प्रकारे इकडे शोल्डरचं माप टाकू आपण। 5.5चं शोल्डर घेते मी। मुंडा 6.25चा घेते। छाती ही 9.25ची आहे, त्यात 1.5 इंच प्लस करून कमरेचं माप हे 33 इंच आहे, तर 33 इंचाचा चौथा भाग हा 8.25 येतो, त्यात आपण 2.5 इंच मिळवतो। तर ह्या मार्किंग आपण जोडून घ्यायच्या। इथे मी 1.1 वरती मार्किंग केली आणि अशा पद्धतीने हा आकार मुंड्याचा देऊन घ्यायचा। पूर्ण माप टाकून मी मार्किंग केलेली आहे। आता मी कटिंग करून घेते। अशा पद्धतीने मी हे मापे टाकते। आपण ब्लाउज पीस कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने ब्लाउज पीस पण कटिंग करून घ्यायचा व्यवस्थित। आणि आता मी गोलगळ्याची आकार टाकते। मागचा गळा हा 9.5 इंच घेते मी, तर त्यात 14 इंचाची आपली पूर्ण उंची आहे। 9.5 म्हणजे मग ते आपले शिल्लक राहिले 4.5, त्यात शिलाईसाठी अर्धा इंच, मग मी 5 इंचावरती मार्किंग करते। मी हे माप कसं काढते हे माझ्या इतर व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलेलं आहे। इथे मी 2 इंचावरती मार्किंग करते। या मार्किंग जोडून घ्यायच्या। इथे मी 3 इंचावरती मार्किंग केली, इथे 2 इंचावरती केली, का आता मला खाली असा थोडा पसरट गळा पाहिजे। लेस लावून आपल्याला जो आकार द्यायचा आहे त्यासाठी थोडा मोठा गळा चांगला दिसतो। अशा पद्धतीने मी ही मार्किंग केलेली आहे। गळा कटिंग करून घेऊ अस्तरचा। अशा पद्धतीने मी हा गळा कटिंग करते। तर मी तो गळा मी परत सांगते कशा पद्धतीने करते। तर 9.5चा गळा मला कटिंग करायचा होता, तर इथे जर 9.5 येत आहे तर खाली अर्धा इंच बरोबर एक्स्ट्राचं शिल्लक राहतं। मी जे पाठीचं माप इथे टाकते त्यात अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेते इथे शिलाईसाठी, आणि इथे शिलाईसाठी असे माझे ते अर्धा इंच असतात। तर तुम्ही बघू शकता 9.5चा गळा घेतला आहे मी, तर ते परफेक्ट इथे अर्धा इंच एक्स्ट्रा आलेलं आहे। आणि इथे वरती देखील शोल्डरच्या साईडला इथे देखील अर्धा इंच आपल्याला शोल्डर दाबण्यासाठी शिल्लक राहतं। अशा पद्धतीने माझे हे मी माप सोप्या पद्धतीने काढते। तुम्ही देखील अशाच पद्धतीने जर पाठीचा गळा कटिंग केला तर खूप सोप्या पद्धतीने आणि पटपट अशा आपलं काम होत राहतं। मी हा गळा कटिंग केलेला आहे, यावरती मी लेस देखील लावून डिझाईन तयार करणार आहे। मी अगोदर आता बॅकनेक स्टिच करून घेते। इथे आपण टाचण्या लावून घेऊ,
म्हणजे अस्तर आपलं जागेवरून हलणार नाही. टाचण्या काढून घ्यायच्या. आपण आता गळा कटिंग करून घेऊ. इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे, जेणेकरून आपला गळा पलटी करायला सोपा जातो. आपण कमरेच्या साईडने देखील टिप टाकून घेऊ, म्हणजे आपल्याला पट्टी जोडायला लागणार नाही खाली कमरेच्या साईडने. अशा पद्धतीने आपण टिप टाकली की डायरेक्ट अस्तरच्या आतमधनं हात टाकून या साईडचा कपडा हा पलटी करून घ्यायचा. असा आतमधनं खेचला की पूर्ण गळा आणि पाठीचा हा भाग पलटी होतो. आता आपण अगोदर गळ्याला दाबटीप द्यायची, त्यानंतर कमरेला द्यायची. अगोदर जर तुम्ही कमरेला दाबटीप दिली तर गळ्याच्या साईडनी अस्तर वरती येऊ शकतं. अशा पद्धतीने जर दाबटीप दिली तर गळा पण फिनिशिंगमध्ये येतो आणि कमरेला देखील फिनिशिंगमध्ये दाबटीप ही बसली जाते. एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घ्यायचा. कपडा कटिंग करून झाला की कमरेच्या साईडनी याला टक्स टाकायचे. आपला बॅक नेक स्टिच झालेला आहे. आता आपल्याला लेसनी यावरती डिझाईन तयार करायची. माझ्याकडे अशा पद्धतीची ही लेस आहे, ती मी गोल गळ्याला जोडते. आपण जनरली अशी वरून जोडतो, तर अशी वरून न जोडता या लेसला अशी पोटली सारखे छोटे छोटे डिझाईन आहे, तर ती आपण अशा पद्धतीने जर लेस टाकली तर ती खूप छान पद्धतीने दिसते. तर मी जोडती लेस. इथे देखील आपण डिझाईन तयार करू. हे जे पुढचं तोंड आहे ते फोल्ड करून घ्यायचं. हा जो आपला मध्य आहे हा दिसतोय, तरी देखील मी मध्य काढते आणि त्यावरती मार्किंग करून घेते.
अशा पद्धतीने ही मी मध्यवर्ती मार्किंग केलेली आहे. इथे आपल्याला ही लेस जोडायची आहे. या पूर्ण मापाचा मध्य काढायचा. 4.5 इंच आहे म्हणजे 2.25 इंच. इथे हा 2.25 इंच येतो. तर सरळ इकडे आणि सरळ इकडे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची. इथे व्यवस्थित असा कोना तयार करायचा. इथे या मध्यापासून इथपर्यंत किती अंतर आहे? 1.5 इंच. तर इकडे पण 1.5 इंचावरती मार्किंग करून आपण लेस जोडून घ्यायची. अशा पद्धतीने फोल्ड करून जेव्हा आपण प्रॉपर माप घेऊन डिझाईन तयार करतो म्हणा की ब्लाऊज तयार करतो, अशा पद्धतीने तुम्ही कोणतंही काम करा पण मेजर घेऊन किंवा माप घेऊन जर केलं तर ते व्यवस्थित तयार होतं. तुम्ही आकार बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आणि सारख्या या बाजू दिसत आहे. आता आपण कमरेच्या साईडने देखील ही लेस लावून घेऊ. कमरेच्या साईडने आपलं 1.5 इंच हे शिलाईसाठी असतं माप इथे. तर हे 1.5 इंच आहे. त्याच्या पुढे आपण कमीत कमी 1 इंच सोडू आणि तिथून आपण लेस जोडू. म्हणजे अर्धा इंचापासून आपली लेस ही फिटिंगमध्ये दाबली जाईल. अशा पद्धतीने मी ही लेस लावून जी डिझाईन तयार केलेली आहे. सिंपल ब्लाऊज पीस असला तरी आपण आपल्या कलेनुसार जेव्हा डिझाईनचा गळा तयार करतो तेव्हा अशा पद्धतीने तो खूप छान प्रकारे तयार होतो. तर तुम्ही बघू शकता ही जी लेस आहे ती मी कशा पद्धतीने वापरलेली आहे. त्यानुसार गळा छान पद्धतीने असा तयार झालेला आहे. इथे जो आपण हा आकार तयार केलेला आहे ही डिझाईन, तिथे तुम्ही अशा प्रकारची बटन म्हणा, पोटली बटन म्हणा, अशा पद्धतीचे जे भेटतात ते तुम्ही लावू शकता. तर ते ठेवल्यानंतर पण गळा खूप छान पद्धतीने दिसतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही सिंपल ब्लाऊजवरती जी लेस लावून बनवलेली डिझाईन कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.